नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आता चाललेलं आहे कार्यक्रमावरून मुंबईतून आवाबिवा जरा बसलाय, प्रवास झालाय. आता चाकातीमध्ये आलो आणि आज घटस्थापना आहे, जाऊन देवपूजा वगैरे सगळं काय करायचं आहे. त्या निमित्ताने आजचा व्हिडिओ चालू केलाय. तिथूनच आता फुलं वगैरे घ्यायचेच आपल्याला देवपूजा करण्यासाठी. कुठले तर ड्राईव्हर बस आले, तर जाऊया आधी फुलं घेऊन येऊया. आपली बस आली की लगेच घरी जायचंय आपल्याला. चला, घटस्थापना निमित्त देवपूजा करायची घरी जाऊन. दादा पाव किलो द्या, पाव किलो फुलं कसे? 100 झाले. पाव कसे आहे? पाव किलो कसे? किती? 60ला पाव सुट्टी द्या. पाव द्या. फुलं घेतलेली आहेत. तर चला आता घरी जायचंय, देवपूजा करायची आहे. आता झालेल्या मुंबईत झोप पूर्ण नाही झाले आणि आजपासून जोरदार भजनं चालू आहेत. तर भजनाची पण तयारी अजून झालेली आहे. झोप पूर्ण नाही झाली. आजपासून 9 दिवस फुल बारे आहेत. तर चला आता घरी जाऊया. आवाज फक्त ठीक होते बस. अरे प्रणय आलेले आहेत. मी कोकणी प्रणय. कोकणी प्रणय अशा रीतीने आमच्या वाडीतले युट्यूबर कोकणी प्रणय मालक सबस्क्रायबर आहे कोणती. तो पुढे बघतोय, आता बघत नाही पाठी. त्याला सांगतो वगैरे इकडे बस चालूच. तो बघतच नाही इकडे. आता व्हिडिओ दाखव दाखव. हा, मित्राचं नाव काय माहित नाही आपल्याला, व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल ते. हा मस्तपैकीचे मालक. जयगड बस आले, फुल भरलेली आहे, गर्दी जाम आहे बस मध्ये. पोरं उतारतील तेव्हा कमी होणार आहे. आमची बसची वाट बघतो, अजून काही येत नाही. हे बाबा आहे ना बस? 5 मिनिटात येत. ओळखतो वाटतं, सगळं जाणतो. एवढा वेळ वाट बघून आता बस आलंय. कोण गारडलं होतं? आता बस आलंय. आता घरी जायचंय, अजून देवपूजा करायची, सगळं आठवत आहे. आज घटस्थापना आहे, तर झोप काय भेटणार नाही. गाडीचं पण काम करायचंय. बस येऊ दे. अरे यांनी गाडी मध्येच लावला नाही. आले, गाडी आले आपली. कुठं लावतोय नक्की? इथं पुढे लावला. चला आधी चढूया. बस आलेली आहे, आता बस मध्ये बसलेलो आहे. तर चला जाऊया घरी. आजचा घटस्थापनेचा ब्लॉग आहे आणि थोडा चॅनलवरती लेट येईल, कारण आधीचे ब्लॉग आहेत, तर मुंबईत गेले त्याच्या कार्यक्रमाचे ब्लॉग यायचे बाकी आहेत, म्हणून थोडा उशिरा असेल आजचा घटस्थापनेचा ब्लॉग. थोडं समजून घ्या. एडिटिंगला टाइम नाही, वेळ नाही, कंटिन्यू आता कार्यक्रम आहेत. तर चला जाऊया घरी. जसा वेळ मिळेल तसं चॅनलवरती व्हिडिओ येत राहतील. थोडा लेटच असेल आजचा ब्लॉग.
घरी येऊन आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलो आहे आणि देवपूजा केलेली आहे. म्हणजे आता देवपूजा केली. देवपूजा करताना शूट नव्हता करता आला मला, कारण मोबाईल चार्जिंगला झाला होता. चार्जिंग कमी होती, कालपासून चार्जिंग केलेला नव्हता मोबाईल. तर आपली देवपूजा झालेली आहे. आता काकाकडे देवपूजा करायची आहे, तर तिकडे जाऊया. घटस्थापना आज झालेली आहे. प्रत्येकाच्या आमच्याकडे घरोघरी प्रत्येकाच्या घटस्थापना केली जाते, म्हणजे घटी बसवले जातात. असं परंपरा आहे. काही काही ठिकाणी एकाच घरामध्ये बसवतात, काही काही गावामध्ये. आमच्याकडे प्रत्येकाच्या घरी घटी बसवतात आणि गावकऱ्यांच्या घरी आमच्या संध्याकाळी भजन आरत्या वगैरे, म्हणजे अशी ती परंपरा आहे पहिल्यापासून. तर त्या पद्धतीने असते. तर चला आता जाऊया देवपूजायला. तर काकाचं सुद्धा देवपूजन झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो. त्याची सुद्धा देवपूजा केलेली आहे आपण. तर मित्रांनो, अशा पद्धतीने घटस्थापना आपली झालेली आहे. घरी देव वगैरे पूजलेला आहे. मुंबईतून आलो, तुम्ही बघितलं तसं डायरेक्ट आलो. त्याच्यानंतर घरी आल्याच्यानंतर घट वगैरे पूजून आपली घटस्थापना झालेली आहे घरोघरीने. तुम्हाला आजपासून नवरात्र उत्सव चालू होतोय, तर नवरात्र उत्सवाच्या खूप शुभेच्छा सर्वांना. आणि या शुभेच्छा मला माहिती लेट जातील, कारण आधीचेच ब्लॉग चॅनलवरती टाकायचे बाकी आहेत अजून. ते आधी टाकेन आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग असेल. जास्त मोठ्याने पण बोलता येत नाही, कारण प्रवास, कार्यक्रम, रेग्युलर जागरण सगळा त्रास झाला त्यामुळे घशाला. आणि आता परत 9 दिवस कंटिन्यू भजन आहेत, त्यामुळं तर अजूनच वाट आहे सगळी. असो, तर आपण आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.